नमस्कार, ऑल हेल्प इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळ आमच्या क्रोम ब्राउझरचे स्पीड खूप कमी होते व आमचे क्रोम ब्राउझर कधी हँग होते तर कधी एकाच जागेवर राहते तर कधी लवकर ओपनही होत नाही. याचे स्पीड आणि हँग होणे कसे बंद करायचे आपण पाहूया. हा प्रॉब्लेम कशामुळे येतो? आमच्या क्रोम ब्राउझर मध्ये कुकीज, हिस्ट्री, डाउनलोड इतर वापरामुळे क्रोम ब्राउझर हँग व स्पीड कमी देतो. मित्रांनो, आपल्यासोबत मी विकास चौधरी आणि ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनलवर आपले खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण अजूनही आमच्या व तुमच्या ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नाहीये तर मग लगेच सबस्क्राईब करा. येथेच एक नोटिफिकेशन बेल आहे, त्यावर क्लिक करा आणि ऍक्टिव्हेट करा. नवीन अपडेट मिळवा आणि कम्प्युटर, अँड्रॉइड मोबाईल, टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया बद्दल दररोज एक नवीन व्हिडिओ आणि दररोज एक नवीन माहिती पाहत रहा आणि शिकत रहा. तर मग चला मित्रांनो, आपण एक वेळ बघूया आमच्या क्रोम ब्राउझरचे स्पीड कसे वाढवायचे आहे. हे बघा, माझ्याकडे क्रोम ब्राउझर आहे आणि हे बघा क्रोम ब्राउझर मध्ये इथे एक आपण न्यू टॅब ओपन करूया. क्रोम ब्राउझर मध्ये सर्च करायचं आहे chromecleanerpro.com. आपण इथे एक वेळ सर्च करूया. chromecleaner.com आमच्याकडे वेबसाईट ओपन झालेली आहे. माय क्रोम इज गेटिंग टू स्लो ही यांची एक एक्सटेन्शन आहे. तुम्ही तुमच्या क्रोम ब्राउझरचे स्पीड येथून वाढवू शकता. कम्प्युटर लाईक कुकीज, हिस्ट्री, कॅच etc. म्हणजेच आमचे क्रोम ब्राउझर, कुकीज, हिस्ट्री इत्यादी आम्ही जे काही क्रोम ब्राउझरवरून डाउनलोड केले, सर्च केले त्याची संपूर्ण हिस्ट्री क्रोम ब्राउझरमध्ये सेव्ह असते. त्यामुळे आमच्या क्रोम ब्राउझरचे स्पीड कमी होते. मेक युअर क्रोम फास्टर. आमच्या इथे क्रोम ब्राउझर फास्ट स्पीड देत आहे. आणि हे बघा, फ्री एक्स्ट्रा डिस्क स्पेस. आमच्या रॅम मध्ये जे काही क्रोम ब्राउझरची हिस्ट्री आहे त्यामुळे आमची रॅम थोडीफार कमी होते व त्यामुळे आमचे स्पीड थोडेफार कमी होऊ शकते. प्रायव्हसी सुद्धा इथे सेफ राहते. तुमच्याकडे जर एक्सटेन्शन असतील तर तुम्ही त्या एक्सटेन्शन्सला रिमूव्ह करा. तर मग चला आपण इथे ऍड या बटनवर क्लिक करूया. तर मित्रांनो, ही एक्सटेन्शन आहे. आम्ही गेट मोर एक्सटेन्शन मध्ये जाऊन क्रोम ब्राउझरचे वेब स्टोर आहे तेथून सुद्धा आम्ही डाउनलोड करू शकतो. मित्रांनो, आम्ही इथे क्लिक केल्यानंतर आम्हाला इथे क्रोम ब्राउझरच्या वेब स्टोर वर नेईल. क्रोमच्या वेब स्टोरवरून डाउनलोड करूया. क्रोमचे वेब स्टोर ओपन झालेले आहे. ही आमची क्रोम क्लेनर प्रो ही एक्सटेन्शन आहे. ऍड टू क्रोम इथे आम्हाला क्लिक करायचं आहे. चेकिंग. तर आमची क्रोमची एक्सटेन्शन येथे डाउनलोड होईल. हे बघा, मी इथे ऍड या बटनवर क्लिक करतो. क्रोम क्लेनर प्रो हॅज बीन ऍडेड. आमच्या क्रोम ब्राउझर मध्ये ही एक्सटेन्शन ऍड झालेली आहे. क्रोम क्लेनर प्रो आमच्याकडे ही एक्सटेन्शन ऑन होत आहे. हे बघा, कॅचेस क्लिअर करू शकता ब्राउझरचे. आपल्याला जे नकोय ते आपण इथून रिमूव्ह करू शकता, म्हणजेच क्लिअर करू शकता. जसे की आपण इथे बघा, माझ्याकडे हिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला एक वेळ दाखवून देतो. हे बघा, हिस्ट्रीमध्ये इथे बघा मी आतापर्यंत काय काय सर्च केलेलं आहे ते मला इथे सर्व शो करेल. हिस्ट्रीमध्ये आतापर्यंत जे काही सर्च केलेलं आहे ते मला इथे सर्वच दाखवतं. हे बघा, आम्ही आत्ताच 7:13 इथे बघा क्रोम क्लेनर प्रो या वेबसाईटवर व्हिजिट केले होते आणि हे बघा, ही वेबसाईट आमच्याकडे शो करत आहे. मी आतापर्यंत जे काही सर्च केलेलं आहे ते सर्वच मला इथे शो करत आहे. 29 मे 2017 ची सुद्धा यांच्याकडे हिस्ट्री आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे क्रोम ब्राउझर येथून आपली कुठलीही हिस्ट्री सेव्ह करून ठेवतो. नंतर हे बघा, डाउनलोड हिस्ट्रीमध्ये आपण बघूया. डाउनलोडमध्ये सुद्धा आपण इथे बघू शकता. आम्ही जे काही डाउनलोड केलेलं आहे ते सर्वच काही इथे हिस्ट्रीमध्ये सेव्ह आहे. तर मित्रांनो, यामुळे सुद्धा आमचे स्पीड कमी होते. तर हे बघा, तुम्हाला जे इथून रिमूव्ह करायचं आहे ते आपण इथून करू शकता. तर मित्रांनो, मी इथे माझ्याकडे काही डाटा इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मी पासवर्ड वगैरे तर क्लिअर करत नाहीये. तुम्हाला जे जे नकोय ते तुम्ही इथून क्लिअर करू शकता. क्लेन नाव या बटनवर एक वेळ क्लिक करतो आणि हे बघा, क्लेन सक्सेसफुल कंप्लीटेड युअर क्रोम इज क्लेन. आमचे क्रोम ब्राउझर क्लेन झालेले आहे. मित्रांनो, आपण इथे बघितले, आम्हाला एक मेसेज आला होता आणि त्यांनी आम्हाला सांगितले की सर्व काही क्लेन केलेलं आहे. तर मग चला आपण एक वेळ आपल्या हिस्ट्रीमध्ये जाऊन बघूया की याने आमची हिस्ट्रीमधील काही डाटा, कुकीज इथे क्लिअर केलेला आहे किंवा नाही. तर मित्रांनो, हे बघा, इथे 3 बिंदे आहेत. आम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि हे बघा, हिस्ट्रीमध्ये इथे बघा आपण इथे रिसेंट क्लोजेड म्हणजेच आमची इथे पूर्ण हिस्ट्री याने क्लिअर केलेली आहे. हे बघा, हिस्ट्रीमध्ये आपण जर बघितले तर इथे आम्हाला काही शो करत नाहीये. आमच्याकडे पुन्हा एक वेळ हिस्ट्री आहे. डाउनलोड हिस्ट्री. आपण इथे बघा, डाउनलोड हिस्ट्री, ब्राउझिंग लिस्ट, डाउनलोड फाईल नॉट डाउनलोडेड. आपण इथे बघा, आम्ही डाउनलोड हिस्ट्री सुद्धा क्लिअर करायची सांगितलेली होती. तर आपण इथे बघूया डाउनलोड हिस्ट्रीमध्ये काय आहे. मित्रांनो, हे बघा, अगोदर आमच्या डाउनलोड हिस्ट्रीमध्ये बराचसा डाटा इथे शो करायचा की आम्ही आतापर्यंत या फाईल्स डाउनलोड केलेल्या आहेत. तर मित्रांनो, आम्ही इथे हिस्ट्री क्लिअर केल्यानंतर हे बघा, आम्हाला इथे कुठलीच हिस्ट्री शो करत नाहीये. तर मित्रांनो, हे बघा, आमच्याकडे बऱ्याचशा फाईल्स होत्या त्यामुळे आमचे क्रोम ब्राउझर इथे हँग पडायचे. तर मित्रांनो, या एक्सटेन्शन कडून आम्हाला आमच्या क्रोम ब्राउझरचे स्पीड वाढवता येईल. मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर प्लीज
लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, कारण आम्ही आपल्याकरता कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि अँड्रॉइड मोबाईल याबद्दल दररोज एक नवीन व्हिडिओ आणि दररोज एक नवीन माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये घेऊनच येतो. तर फ्रेंड्स, आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद फ्रेंड्स. जय महाराष्ट्र.